नमस्कार मंडळी, मी संदेश खेडेकर. स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आता गावाकडे भात शेती कामाला सुरुवात झालेली आहे आणि आता आपण पारंपरिक पद्धतीने भात नांगरणी म्हणजेच फोड कशा प्रकारे केली जाते ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला तर आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. आणि मित्रांनो, आपण जर या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर ही व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चला तर मित्रांनो, आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. चला. मित्रांनो, बघू शकता अशा प्रकारे आपल्या कोकणामध्ये पारंपरिक पद्धतीने भात नांगरणी म्हणजे पहिल्या फोड करायला लागते. ती फोड नंतर बेर आणि नंतर लावणीसाठी चिखल केलं जातं. तसेच हे पहिली फोड केली जाते. काकाने नांगरला इकडे बघू शकता व्हिडिओमध्ये. हे फोड चालू आहे शेतामध्ये आणि नंतर याच्यावरती परत बेर केली जाते. माती एकदम व्यवस्थित भुसभुशीत होते. इकडं आमचा मोत्या आणि तांबड्या हे काकाने नांगर झालेत फोडीसाठी आणि याच्यानंतर परत बेर केली जाते. जमीन एकदम व्यवस्थित भुसभुशीत वर खाली होईल, जेणेकरून लावण्यासाठी एकदम चिखल व्यवस्थित व्हावा. अशा प्रकारे पारंपरिक पद्धतीने नांगरणी केली जाते. काही ठिकाणी आधुनिक पद्धतीने म्हणजे ट्रॅक्टरद्वारे नांगरणी केली जाते. आम्ही शक्यतो पारंपरिक पद्धतीने म्हणजेच बैलाचे नांगरणी करतो अजूनही. इकडे काकाने नांगरतात आणि इकडे हे शेत आहे, त्याला बोलतात आमच्या इकडे. आपले काय बोलतात ते कमेंट करून नक्की सांगा. इकडे तांबड्या आणि मोते काकाने नांगर झाले फोडीसाठी आणि इकडे मस्त असं निसर्ग, हिरवागार निसर्ग. बघू शकता आपण व्हिडिओमध्ये. आणि इकडे शेत, काका नांगरणे चालू आहे. काका नांगर धरलेत. मोठ्या तासावर इकडं काका तासावर घे नीट, आता इकडं वाकडं जाईल तर घ्या, पटरायला नको, व्यवस्थित घ्या. असं तासावरती घ्यायला लागतो, नाही तर मग ते फट राहते. इकडं मस्त निसर्ग, आकाश, खाली भात नांगरणी. आणि हा इकडे चोंडा नांगरलेले एक आणि तिकडे दुसऱ्या चोंड्यामध्ये बैल गेलेले आहेत फोडीसाठी, नांगरणीसाठी. बघू शकता आपण व्हिडिओमध्ये. आणि मस्त इकडे आता उगवलेले आहे आणि इकडे फोड चालू आहे. कोकणातील भात शेती, गावची शेती पारंपरिक पद्धतीने केली जाते. अशी शेती काही ठिकाणी आधुनिक पद्धती म्हणजे ट्रॅक्टरने नांगरणी केली जाते. Doon ka ba?
तर मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये बघितलं की नांगरणी म्हणजेच फोड कशा प्रकारे केली जाते पारंपरिक पद्धतीने. तर या व्हिडिओमध्ये इतकंच. भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय. काळजी घ्या आणि आपले व्हिडिओ बघत राहा.